दिवसभरात नाही म्हटलं तरी आपण खूप साऱ्या रेसिपीच्या रील्स बघत असतो. बनवायचं पण खूप मन करतं, पण भीती वाटते की चवीला चांगलं झालं नाही तर सगळं साहित्य वाया जाईल. पण त्यातल्याच काही रेसिपी अशाही असतात त्या पुन्हा पुन्हा बनवशी वाटतात. त्यातलीच ही एक रेसिपी. दुधी भोपळ्याचं साल काढून अर्ध्या दुधी भोपळ्याच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. त्यात 1 वाटी रवा, 1 वाटी ताक, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, चवीनुसार मिरची, चवीनुसार मीठ घालून 2 चमचे पाणी घालून वाटून घेतलं. 1 चमचा तेलामध्ये मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, कढीपत्ता, हिंग आणि हळद घातली. ही फोडणी तयार केलेल्या भोपळ्याच्या मिश्रणात घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी आप्पे बनवते, त्यासाठी आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं. मिश्रणात अर्धा चमचा इनो आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आप्पे पात्रात तेल घालायचं, थोडेसे तीळ घालायचे, त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालून झाकण ठेवून 2 मिनिट मस्त अशी एक बाजू भाजून घ्यायची. झाकण काढायचं, गरज असल्यास तेल घालून दुसरीही बाजू भाजून घ्यायची. मस्त खरपूस आणि चवीला जबरदस्त आप्पे तयार होतात. मी सांगते म्हणून एकदा तरी हे आप्पे नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. दिवसभरात नाही म्हटलं तरी आपण खूप साऱ्या रेसिपीच्या रील्स बघत असतो. बनवायचं पण खूप मन करतं, पण भीती वाटते की चवीला चांगलं झालं नाही तर सगळं साहित्य वाया जाईल. पण त्यातल्याच काही रेसिपी अशाही असतात त्या पुन्हा पुन्हा बनवशी वाटतात. त्यातलीच ही एक रेसिपी. दुधी भोपळ्याचं साल काढून अर्ध्या दुधी भोपळ्याच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. त्यात 1 वाटी रवा, 1 वाटी ताक, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, चवीनुसार मिरची, चवीनुसार मीठ घालून 2 चमचे पाणी घालून वाटून घेतलं. 1 चमचा तेलामध्ये मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, कढीपत्ता, हिंग आणि हळद घातली. ही फोडणी तयार केलेल्या भोपळ्याच्या मिश्रणात घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी आप्पे बनवते, त्यासाठी आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं. मिश्रणात अर्धा चमचा इनो आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आप्पे पात्रात तेल घालायचं, थोडेसे तीळ घालायचे, त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालून झाकण ठेवून 2 मिनिट मस्त अशी एक बाजू भाजून घ्यायची. झाकण काढायचं, गरज असल्यास तेल घालून दुसरीही बाजू भाजून घ्यायची. मस्त खरपूस आणि चवीला जबरदस्त आप्पे तयार होतात. मी सांगते म्हणून एकदा तरी हे आप्पे नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.